नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या तृप्तवाला बंगल्यावर पोलिसांनी छापा टाकला। यात 131 बनावट बँक खाती आणि असंख्य बनावट आधार पॅन कार्ड जप्त करण्यात आली आहेत। आर्थिक फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणात खरातच्या अडचणी वाढल्या असून पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू आहे। अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे एकामागून एक समोर येत आहेत। हे संपतच नाहीये। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली। पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यात केवळ कागदपत्रांचा खजिनाच नाही तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे जाळंही समोर आलंय। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अशोक खरातच्या नाशिकमधील तृप्तवाला बंगल्याची झडती घेतली आणि या झडतीत पोलिसांना असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड मिळाली आहेत। या कागदपत्रांचा वापर करून अशोक खरातनं बनावट बँक खाती उघडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। या प्राथमिक तपासात तब्बल 131 बनावट बँक खाती उघडल्याचं समोर आल्याने पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। अशोक खरात हा आपल्याकडे येणाऱ्या भक्ताकडून विविध निधी किंवा कामाच्या बहाण्यानं आधार कार्ड आणि पॅन कार्डचे झेरॉक्स घेत असायचा। मिळालेल्या माहितीनुसार त्याचे काही पंटर म्हणजे सहकारी जाणीवपूर्वक भक्तांची वैयक्तिक माहिती गोळा करत होते आणि या कागदपत्रांचा गैरवापर करून अनेक भक्तांच्या नावावर बनावट बँक खाती उघडण्यात आली। अनेक खात्यांना स्वतःचाच मोबाईल नंबर लिंक करून आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण मिळवलं। तसंच पतसंस्थांमधील खात्यांवर स्वतःला नॉमिनी लावून भविष्यातील आर्थिक लाभाचं नियोजन सुद्धा केलं। केवळ नाशिकच नव्हे तर अहिल्यानगर आणि पुणे या ठिकाणीही अशाच प्रकारची बनावट खाती उघडण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते। एका लैंगिक शोषण प्रकरणातील पीडितेनं दिलेल्या जबाबातून या प्रकरणाला वाचा फुटली। त्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण एका मोठ्या संघटित गुन्हेगारीकडे वळताना दिसतंय। सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केलाय। यानंतर भक्तांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करण्यासाठी अशोक खरातनं हे आर्थिक जाळं विणल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। या छाप्यातून मिळालेल्या पुराव्यामुळे अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे आता यामागे आणखी काही मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते।